नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनच्या बाहेर शिक्षक जे आहेत वर्ग 3 आणि 4 या पदावरती या विभागात काम करणाऱ्या या सगळ्या शिक्षक मंडळींनी गेल्या महिनाभरापासून आपलं आंदोलन सुरू ठेवलं। आम्हाला कंत्राटी पद्धतीने ठेवण्यात आलेले, पण आता कंत्राटदाराच्या अंतर्गत पुन्हा नियुक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला त्यांनी विरोध केलेला आहे आणि आता कंत्राटी पद्धतीवरतीही काम करायचं नाही आहे, आम्हाला कायम स्वरूपी पदावरती घ्या अशी मागणी ते करताना दिसत आहेत। कारण साधारण 12 जुलैपूर्वी आदिवासी मंत्र्यांनी त्यांना आपल्या मागण्यांचा विचार करू असं आश्वासन देऊ केलेलं होतं, पण त्यानंतर काहीच झालं नाही। म्हणून परत एकदा हे आंदोलक जे ते आंदोलनावर बसले आणि साधारण 12 जुलैपासून त्यांनी आपलं आंदोलन कायम ठेवलेलं आहे। परवाच्या दिवशी ते आदिवासी विकास भवनाच्या थेट मुख्यद्वारापर्यंत जाऊन भिडले होते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मण, या आंदोलकांना शांत केलं पाहिजे, कोणीतरी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, कोणी त्यांच्याशी चर्चा करण्याकरता आता क्षणापर्यंत आलंय का? गेल्या 35 दिवसांपासून 30 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। वेळोवेळी वेगवेगळे मंत्री असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताय, मात्र तोडगा निघत नाहीये। आता विषय असाच आहे की या आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर म्हणतात या मागण्या नियमात बसत नाहीये, आंदोलनाचे म्हणताय की आमच्या मागण्या नियमाच्या बाहेर नाहीये। त्यामुळे दोन्ही बाजूंनी हे आंदोलन त्याचं आपल्याला पाहतोय। सरकार या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करायला तयार होत नाहीये आणि आंदोलनकर्ते देखील मागे हटायला तयार नाहीये। त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते हळूहळू सुरुवातीला पाहायला मिळतं। उद्या स्वातंत्र्य दिन आहे, त्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलनकर्त्यांनी अल्टिमेटम जो आहे तो दिलेला होता। कोणी आत्मदहनाचा अल्टिमेटम दिलेला होता, तर कोणी कार्यकर्ते इथे उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये अर्थात आदिवासी आयुक्तालयामध्ये घुसण्याचा इशारा दिलेला होता। काल परवा त्यातले काही आंदोलक जे आहे ते आदिवासी आयुक्तालयामध्ये बॅरिकेडिंग तोडून आतमध्ये देखील घुसलेले होते, मात्र त्यावेळेला पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी रोखलं, पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि बाहेर काढलं। त्यानंतर या आंदोलनकर्त्यांना काढल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती रात्री उशिरा गुन्हे दाखल केले। त्यानंतर मात्र हे आंदोलनकर्ते प्रचंड त्यांचं म्हणणं होतं की जर आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी समजावून बाहेर काढलं, त्यांच्या ऐकून आम्ही बाहेर गेलो, त्यानंतर त्यांनी रातोरात आमच्यावरती गुन्हे दाखल केले, हा आमच्यावरचा अन्याय अशा प्रकारची भूमिका आहे। तर आता हे आंदोलन जे आहे ते आपल्याला चिघळताना पाहतंय। आंदोलनकर्ते मागे हटायला तयार नाहीये, सरकारमधले मंत्री समोर यायला तयार नाहीये। जे या आदिवासी विभागाचे मंत्री आहेत अशोक उईके, त्यांनी तर संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलेलं होतं की या आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या नियमबाह्य आहे, नियमात बसत नाहीये आणि अशा स्वरूपाची भूमिका ज्यावेळेला अशोक उईके यांनी मांडली तेव्हा मात्र हे आंदोलनकर्ते प्रचंड आक्रमक झाले। या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे गेली वर्ष 2 वर्ष आम्ही आदिवासी विभागातल्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, वर्ग 3चे आम्ही सगळे शिक्षक कर्मचारी आहोत, वर्षभर आमच्याकडनं कामं करून घेतले, मुलांना शिकवून घेतलं, आम्ही शिकवलेली मुलं संगणक शिकले, आम्ही शिकवलेली मुलं उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षा दिल्यात, त्या ठिकाणी ते पास झाले। मग असं सगळं असताना आज या सरकारच्या अधिकाऱ्यांना नेमकी उपरती कशी आली ती आम्ही पात्र नाहीये। त्यामुळे एकूणच ह्या सगळ्यावरनं हा वाद जो आहे तो चिघळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यातला संघर्ष जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। वारंवार हे आंदोलनकर्ते जो आहे विशाल त्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, पोलीस करता आणि त्यामुळे हा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांना हे आंदोलन थांबवणं, हे आंदोलन चिघळू न देणं हे एक मोठं आव्हान पोलीस यंत्रणेच्या समोर आहे। कारण हे सगळे आदिवासी आंदोलक आहे, हे बिराड घेऊन या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे नाशिकच नाही तर ज्या ठिकाणी आदिवासी भाग आहे, आदिवासी आश्रमशाळा आहेत, त्या सगळ्या राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमधले हे सगळे कर्मचारी आहेत आणि ते आता आक्रमकपणे आपली भूमिका त्यामुळे चिघळणार नाही याची दक्षता पोलिसांना घ्यायची आहे। त्यामुळे एक मोठी कसरत पोलीस यंत्रणेची या ठिकाणी पाहायला मिळते। वारंवार आंदोलनकर्त्यांमध्ये घुसताय, पोलीस त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे हे आंदोलन वारंवार चिघळतंय विशाल। पण गेल्या 35 ते 36 दिवसापासून या आंदोलकांनी आपलं आंदोलन जे ते सुरू ठेवलेलं आहे, अशा वेळी याची धग अर्थातच मंत्रालयापर्यंत पोहोचली असेल, आदिवासी विभागापर्यंत पोहोचली असेल, काही तर यातनं तोडगा निघू शकतो। या दृष्टीने खरं शासनाच्या वतीने कोणी प्रयत्न करत नाहीये का? विशाल, महाराष्ट्र राज्याचे जे आदिवासी मंत्री आहे अशोक उईके यांनी सुरुवातीला प्रयत्न केला। आपल्याला कल्पना आहे विराट मोर्चा यांनी काढला, हा पासून ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला नाशिक मुंबई महामार्ग होता, त्यावेळेला मंत्री अशोक उईके स्वतः या लोकांची समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते। तेव्हा या मंत्र्यांनी
किती येतात त्या राष्ट्र मागण्या आहे त्या आम्ही सोडूया, राष्ट्र मागण्या जो आहे त्या आम्ही सोडू, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. ते नियमबाह्य मागण्या त्यांच्या आहे, नियमबाह्य मागण्यांना धरून हे आंदोलन आहे. त्यामुळे सगळ्या कर्त्यांच्या भावना संतप्त झाल्या, तीव्र झाल्या आणि त्यानंतर तेव्हापासून मात्र हे आंदोलन अधिक चिघळताना आपल्याला पाहायला मिळतंय. हे आंदोलनकर्ते मागे हटत नाहीये. यापूर्वी त्यांना नाशिकच्या अनंत कानडे मैदानावरची जागा दिलेली होती, ती जागा सोडून ते रातोरात त्या अनंत कानडे मैदानावरून आदिवासी आयुक्तालयावर येऊन धडकले. तेव्हा पोलिसांनी त्यांना या ठिकाणी रोखलं, त्याच ठिकाणी त्यांनी पंडाल टाकला, त्याच ठिकाणी त्यांचं बिराड मांडलं आणि त्याच ठिकाणी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आता तुम्ही आक्रमक झाले. हो साहेब, आम्ही गेल्या 36 दिवसापासून आम्ही न्याय मागतोय, आम्ही मागतोय. जर मान्य दोनच आहेत, एक जिल्हा रद्द करावा आणि एक तुम्हाला पोलिसांनी उचलला तर का उचलला तो आजही सल्यूट आहे. पोलिसांनी आम्हाला उचलावं, पण आमचा निरोप आता शासनापर्यंत पोलिसांनीच पोहोचावा. आम्ही पोलिसांना कालही मानत होतो, कारण महाराष्ट्र पोलीस इज ग्रेट पोलीस. देशात कुठंच नाही, देशात कुठंच नाही असे महाराष्ट्र पोलीस आहेत. परंतु आमच्या विभागाच्या आणि आमचं भांडण आहे, पोलिसांना आमचं भांडण नाही. मागण्या काय आहेत? आम्ही कायम कर्मचारी मागत नाही, रोजंदारी तासिका तत्वावरच आम्हाला कामावर हजर करा. तुम्हाला राणी जिरवाळ येऊन भेटले, त्यानंतर बाळासाहेब थोरात येऊन भेटले, काय त्यांना आश्वासन दिलं त्या देखील तुम्हाला असे आंदोलन करावं लागतं? माझे हृदय सम्राट, आदिवासी समाजाचे हृदय सम्राट आदरणीय नरहरी सीताराम जिरवाळ साहेब, आदरणीय नितीन भाऊ, आदरणीय खोसकर साहेब, आदरणीय दिनकर अण्णा पाटील साहेब, आदरणीय राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेब नांदगावकर साहेब यांनी आणि अनेक संघटनांच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाच्या यांनी पाठिंबे दिले. आम्ही सरकारपर्यंत पोहोचलो, माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचलो, चर्चा केली. परंतु आज 10-11 दिवस झाले कोणत्याही चर्चेला यश आलं नाही. म्हणजे हे लोकशाही नाही, ही दडपशाही आहे. माझ्या जिरवाळ साहेबांचा आवाज दाबला जातो, पण माझ्या जिरवाळ साहेबांचा आवाज आम्ही दाबला जाऊ देणार नाही. ते मंत्री आहेत, मान्य आहे, परंतु ते आमच्यासाठी जे करताय आजही त्यांना सॅल्यूट आहे. नरहरी जिरवाळ हे मंत्री आहेत, त्यांचा आवाज दाबला जातोय. नेमकं कोणाकडनं हा आवाज दाबला जातोय, काय नेमकं आपल्याला आता नक्कीच मी म्हणेल, कुणाकडनं म्हणण्यापेक्षा या शासनाकडून त्यांचा आवाज दाबला जातो, कारण ते माझ्या आदिवासी समाजाचे एकमेव मोठे नेते, आमचे हृदय सम्राट आहेत आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन तेच पुढे जातात आणि कदाचित हा आदिवासी समाज परत ते जिवंत करू शकतात. हा या सरकारने संपवायला आणलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी राज्याचं आदिवासी आयुक्तालय आहे, आयुक्त तुम्हाला भेटायला आलेत का? आमची मागणी तीच तर आहे. माझ्या आयुक्त महोदया IAS आहेत, आम्हाला संविधानिक पदाचा अभिमान आहे. प्रतिनिधी पाठवला असता तरी मी बोललो असतो. आम्ही त्या संवैधानिक पदाचा अवमान करत नाही, अजूनही सांगतो. माझ्या आयुक्त महोदय नाही आले तरी चालेल, कारण त्या इथे यावं आणि त्या पदाचा अवमान करणं एका आंदोलकानं बोलवावं हे आम्हाला मान्य नाही. एका आंदोलकाने बोलवा आणि त्यांनी खाली यावं, माझ्या राष्ट्राचा व देशाचा अपमान आहे. नाही, त्यांनी येऊ नये, आजही सॅल्यूट आहे. IAS अधिकारी आहेत, त्या इथल्या डिपार्टमेंटच्या जरी आयुक्त असतील तर त्या माझ्या देशाच्या प्रतिनिधीवर त्या अधिकारी आहेत. त्यांचा आम्ही तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करताय का? अधिकाऱ्यांचं म्हणणं काय? आम्ही अधिकाऱ्यांशी गेल्या 3 तासापासून तेच सांगतो, प्रतिनिधी कुणीतरी या, आमच्याशी बोला, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमच्या आयुक्त महोदयांचं मार्गदर्शन घ्या. परंतु माझ्या अधिकारी सुद्धा गेल्या 3-4 तासापासून खाली येत नाही. आम्ही काय करणार? गेल्या 36 दिवसापासून इथं बसून आहे. 16 तारखेला शाळा भरली आहे, 4-4 महिन्याचे पगार हे देत नाही, तरी सुद्धा आम्ही तासिका तत्वावर काम करतो. आणि आम्ही कुणा फॉर्म भरले नाही, काही भरले नाही, तरी आमचा डेटा कंपनीला विकला जातो आणि डायरेक्ट आदेश येतात. हे चुकीचं नाही आहे. इथं पोलीस प्रशासनाने सांगावं, कुठला रोजंदारी कर्मचारी तुम्हाला जोरात लढतोय का? नुसतं बोट लावलं तरी कर्मचारी पडतोय. 36 दिवसापासून भातच खातोय सर, त्याच्या शरीरात ताकद नाही. मेला तर जबाबदारी कोण घेईल? कोण जबाबदारी घेईल? शिक्षक आहेत, वर्ग 4 कर्मचारी आहेत, हे दहशतवादी आहेत का? हे दहशतवादी नाहीत. आणि मग आज 14 ऑगस्ट आहे, उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. अरे या स्वातंत्र्य दिवसाच्या आधी या लोकांनी विसरू नये,
देश कसा स्वतंत्र झालाय आम्ही विद्यार्थ्यांना अगदी इतिहासातून शिकवतो. नाही तर मग आम्हाला स्वतंत्र कसा करता येतं. 36 दिवस झाले शासनाकडनं तुमच्याशी संवाद का होत नाही, नेमकं कुठे अडलं हे सगळं? 36 दिवस झाले शासनाचा संवाद होत नाही असं म्हणण्याच्या ऐवजी शासन आमच्याशी संवाद करतं. मंत्री आमच्याशी बोलतात, परंतु तो फक्त आम्हाला गाजर दिला तो करतो देतो. आणि म्हणून तुम्हाला परत सांगतो, उद्या माझ्या राज्याचे माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब इथे ध्वजारोहणासाठी येणार आहेत. हाच प्रश्न असाच आम्ही त्यांना जाऊन विचारणार, साहेब आपणही बैठकीत होतात, आपणही नाशिकला आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं साहेब पोरांनो तुम्हाला मी न्याय देतो. आमचा विश्वास आजही महाजन साहेबांवर. आम्हाला जर पहाटेपर्यंत न्याय दिला नाही तर उद्या यापेक्षा आता पुढची भूमिका नक्की काय? आम्ही दर 20 मिनिटांमध्ये जाऊ. जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही आमचं तुम्हाला न्याय मिळालाय तोपर्यंत आम्ही मध्ये जाऊ. आणि जर तोपर्यंत न्याय मिळाला नाही उद्या सकाळीच्याला माझ्या महाजन साहेबांना आम्ही सॅल्यूट करून या प्रश्नाचं उत्तर अगदी आंदोलन करताना फक्त ध्वजारोहणाचा वेळ टाळता आम्ही ध्वजारोहणाला थांबवणार नाही. त्या अजेंड्याने नाशिकमध्ये येतील, कलेक्टर ऑफिसला येतील. कलेक्टर ऑफिस इथून हाकेच्या अंतरावर आहे. आम्ही मॅप टाकू, आम्हाला कलेक्टर ऑफिस माहित नसेल तर आम्ही इथून कुठेही राहू द्यात, तिथे जाऊ आम्ही कुठेही राहू द्यात. आम्ही ह्या देशातून त्या देशात जातो. अहो सरकार स्थापनाच्या वेळी इथले आमदार तिकडे जातात, सरकार स्थापन होतं. नाशिकमध्ये आम्ही जाणार नाही का? जाऊ. अहो हा मास्तर आहे हो, कधी मी केव्हा हाच शिकवतो. त्यामुळे यांनी आम्हाला आता कोणी सांगू नये. आम्हाला न्याय द्यायचा असेल तर प्रामाणिकपणे आणि या सरकारने सन्मानाने द्यावा. आजही शासनाचा 22 आमदार आहे या सगळ्या दरम्यान, ते तुमच्याकडे लक्ष देत नाहीये का? नेमकं त्यांच्यासोबत तुमचा संवाद का होत नाही? मी नक्कीच सांगितलं, मी तुमचा प्रश्न जरा सुधारतो. आमचे 22 आमदार नाहीत, एकूण 25 आमदार आहेत. त्यापैकी एक आदिवासी मंत्री आहेत, आता तो आम्ही वजा करतो. आमचे 24 आमदार आहेत, त्यापैकी हृदय सम्राट आदरणीय झिरवाळ साहेब आहेत. हे वेळोवेळी येतात, तब्येतीची काळजी घेतात, आमच्याशी बोलतात. शासन दरबारी त्या मागण्या मांडताना आम्ही त्यांना बघितले, त्यांच्याबरोबर आम्ही गेलोय. परंतु त्यांचाही कुठेतरी आवाज दाबला जातो. हे कशावरून सिद्ध होतं की ते जर आम्ही पुरावे ना त्या बैठकीला माझ्या झिरवाळ साहेबांसोबत मी सुद्धा गेलोय. बैठकीत नेमकं काय झालं होतं? मंत्री झिरवाळांचा नेमका आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न केला? सरकारनेच दाबला, मी सरळ सांगेन. कोण होतं त्या बैठकीत नेमकं? कोण? आता कोण होतं काय होतं या प्रश्नाची उत्तर ते फुटेज आपण घ्यावे. माझ्या झिरवाळ साहेबांना सुद्धा आपण हा प्रश्न विचारावा. कारण झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून एक त्यांच्या देशातला त्यांच्या राज्यातला आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी बोलतो. माझ्या झिरवाळ साहेबांना दाबलं जातं कारण त्यांचा आदिवासी समाज बहुजन समाज हा कुठंतरी ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि माझ्या झिरवाळ साहेबांना काय काय केलं हे त्यांनी बघावं. माझा झिरवाळ साहेबांचा प्रश्न नाही हा. तुमच्या मागण्या नियमबाह्य आहे, तुमच्या मागण्या नियमात नाही असं मंत्री वारंवार म्हणताय. त्यांचं म्हणणं जर खरं असेल ना, त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर मग गेल्या 25 वर्षापासून हे झोपले होते का? 10 वर्षापासून हे सर चालू आहे, तुम्ही बघताय. त्यावेळी झोपले होते का? अहो जर मला सांगा, हे जर मागण्या नियमबाह्य होत्या तर 1585 रोजंदारीतून कोर्टाने आदेश देऊन कर्मचारी कायम केलेले आहेत. मग ते नियमबाह्य सांगू आम्ही? 50-50 लाख फरक काढलेला ह्या शासनाने, त्या नियमबाह्य. अहो आमच्या मुलाखती IAS लोकांनी घेतलेल्या आहेत आणि मग आम्हाला त्या ठिकाणी कामावर पाठवलंय. मग आम्ही नियमबाह्य का? आमचे IAS अधिकारी नियमबाह्य? आमचे IAS अधिकारी सुद्धा नियमबाह्य नाहीत.